हाय हॅलो नमस्कार. मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या व्लॉगमध्ये मी बनवणार आहे गरमागरम कढी पकोडा. त्यासोबतच वीराच्या अन्नप्राशनसाठी मागवलेल्या काही वस्तूंचं अनबॉक्सिंग आणि वीराची थोडी मस्तीही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गॅलरी साफ करताना हा व्लॉग सापडला, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा. चला तर मग आजचा व्लॉग सुरू करूया. आज जेवणासाठी कढी पकोडा बनवायचं ठरवलं होतं. त्यासाठी सर्वात आधी पकोड्याचं पीठ तयार करून घेतलं. त्यामध्ये बेसन पीठ, चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घातला. नंतर त्यात पाणी घालून छान मिक्स करून घेतलं. आता भजी तळून घेते. इकडे सगळी भजी छान तळून झालेली आहेत. आता मी कढी बनवायला घेते. त्यासाठी एका भांड्यात बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि नंतर दही आणि पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालून छान असं फेटून घेतलं. तुम्ही दह्याऐवजी ताकही वापरू शकता. आता माझ्याकडे दही होतं त्यामुळे मी तेच यूज केलं, पण ताकाचीही कढी छानच होते. आता ज्या कढईमध्ये पकोडे तळले होते त्याच कढईत मी कढी बनवणार आहे. त्यासाठी त्यातलं जास्तीचं तेल काढून घेतलं आणि त्यात गरजेपुरतं तेल ठेवून त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, नंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण घातला. लसूण थोडा जास्त घातला की कढीची चव खूप छान लागते. आता यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग आणि हळद घालून सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि आता त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालते. कढी थोडी पातळच छान लागते त्यामुळे त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार परत मीठ ॲड केलं, कारण आता आपण पाणी घातलं होतं ना, पण अगोदरसुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे यावेळेस मीठ घालताना थोडंसं बेतानेच घालायचं. आणि सगळ्यात शेवटी घातली भरपूर अशी कोथिंबीर. आमच्या घरी कढी आम्हा दोघांना पण खूप आवडते. चपाती भातासोबत तर छान लागतेच, पण आम्हाला तशीच प्यायलाही खूप आवडते. चला आता एका गॅसवर इकडं कढी उकळतीये, तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी इकडं पांढरा भात लावून घेते कुकरमध्ये आणि आता त्यासोबतच चपात्यांची तयारीही सुरू केली. आता माझं चपातीचं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि इकडे भातही शिजतोय. तोपर्यंत वीराचं काय चाललंय दाखवते तुम्हाला. आता हे बघा, आज तिने ना पहिल्यांदाच हा ड्रॉवर उघडलेला आहे. इतके दिवस तिला जमत नव्हतं, पण आता बघा किती मस्तपैकी उघडते. आता इथून पुढे मात्र तिच्यावर जास्त लक्ष ठेवावं लागणार, कारण तिची खटपट दिवसेंदिवस वाढते. इकडे आपली कढी ही छान उकळायला लागलेली आहे. कढीला जास्त उकळी आणायची नसते, नाहीतर ती फुटू शकते. त्यामुळे आता यामध्ये पकोडे घालून 1-2 मिनटं मी उकळू देणार आहे आणि मग लगेच गॅस बंद करणार आहे आणि त्यानंतर लगेच चपात्यासुद्धा बनवून घेणार आहे.
आता हे बघा, आजचा मेनू तयार आहे आपला. कढी पकोडा, चपाती आणि भात. आणि इकडे आपली वीरा मस्त खेळते. जेवताना ती अजिबात त्रास देत नाही, त्यामुळे आम्ही आरामात जेवण करू शकतो. जेवण झालं आणि आता वीराच्या अन्नप्राशनसाठी मागवलेल्या काही वस्तू आहेत. मला तर त्या सकाळीच रिसीव्ह झाल्या, तेव्हाच मी उघडून बघितलं होतं, पण म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं. आता हे सगळ्यात अगोदर आहे ना, हा अन्नप्राशनच्या डेकोरेशनचं सेट आहे. ऑनलाईनच घेतलेलं आहे मी फ्लिपकार्टवरून. तर यामध्ये ना बॅनर किंवा स्टिकर्स आणि डेकोरेशनसाठी लागणार आहे ना बरंचसं सामान आहे. आता मी ना ज्यावेळेस तुमच्यासोबत अन्नप्राशनचा व्हिडिओ शेअर करेल ना, तर त्यावेळेस तुम्ही पहाच, खूप छान दिसत होतं हे डेकोरेशन केल्यानंतर. आणि मी याची रीलसुद्धा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी एक कटर सेट मागवलं होतं फळांची सजावट करण्यासाठी. आता सध्या Instagramला तुम्ही ट्रेंडिंग डेकोरेशन पाहिलंच असेल अन्नप्राशनसाठी, तर तसंच मला पण काही करायचं होतं. त्यामुळं मग मी हे मागवलं आहे. मला पण ते खूप उपयोगी पडणार आहे. त्यामध्ये हार्ट शेप, स्टार शेप, फ्लॉवर शेप आणि राऊंड शेप आहेत. प्रत्येक आकारामध्ये वेगवेगळ्या सायझेसही आहेत. आता तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची सकाळ दाखवते. दुसऱ्या दिवशी अजून एक पार्सल आलं होतं. त्यामध्ये अन्नप्राशनसाठी बॅकड्रॉप मागवला होता. बघा, असा आहे बॅकड्रॉप. मला तर खूप आवडला. तुम्हाला या सगळ्याची लिंक हवी असेल तर कमेंट करा. आता वीरालाही झोपवायचं आहे, त्यामुळे इथेच आजचा ब्लॉग संपवते. आणि हो, गॅलरीमध्ये अजून 1-2 ब्लॉग राहून गेलेले आहेत. त्यामध्ये वीराच्या अन्नप्राशनचेही काही मुवमेंट्स आहेत, तर तेही लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.